गौरीपूरला जेव्हा चौकशी केली तेव्हा असं कळलं की सवॉय हॉटेल सिलिगुडी इथे ते राहायला आहे. बर्दानाथ आणि डोबरा मधले एक लोकल पोलीस हे सिलिगुडीला पोहोचले सवाय हॉटेलमध्ये. त्या हॉटेलमध्ये रिसेप्शनवर चौकशी केल्यावर त्यांना खरंच कळलं की ऍक्च्युली अशा डिस्क्रिप्शनची एक व्यक्ती त्या हॉटेलमध्ये अजूनही राहते. आता साधारण जुलैचा काळ सुरू होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या खोलीत गेले आणि दरवाजा वाजवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांनी जे दार वाजवलं ते उघडलं स्वतः उपेंद्रनाथ राजखोवा यांनी. म्हणजे होते ते तिकडेच होते, पण ते एकटेच होते. त्यांच्या परिवारातला कुठचाच सदस्य तिकडे नव्हता. अरे आणि हे परत खूप विचित्र डिटेल आहे. तर कुठच्या तरी तिसऱ्याच शहरात आपल्या बहिणीचा नवरा सापडणं आणि आपली बहीण आणि आपल्या भाच्या कुठे नसणं. त्यांनी हळूहळू चौकशी केली. हे पण हादरलेले, कारण अचानक उपेंद्रनाथांसमोर त्यांचा भाऊ आणि अजून एक पोलीस ऑफिसर आला. त्यांनाही काही कळत नव्हतं. सो त्यांनी विचारलं की माझी बहीण कुठे गेली आहे. त्यांनी सांगितलं ती दिल्लीला गेली आणि त्या मुली सुद्धा दिल्लीलाच गेल्या. नॅचरली कन्सर्ननी उपेंद्रनाथांना पुन्हा यांनी विचारलं, पण दिल्लीला कुठे, मला तुम्ही पत्ता देऊ शकाल का? तर ते म्हणाले नाही सॉरी मी चुकलो, दिल्लीला नाही, ते ऍक्च्युली दार्जिलिंगला गेले आहेत. ते म्हणाले ठीक आहे, मग आता इथून काही फार लांब नाही, आपण सगळे दार्जिलिंगला जाऊया, म्हणजे मला माझ्या बहिणीला भेटता येईल. हे म्हटल्यावर उपेंद्रनाथ राजखोवा अचानक स्तब्ध झाले आणि ते काहीच बोलू शकले नाही. ते म्हणाले मला आत्ताच्या आत्ता जाणून घ्यायचं की माझी बहीण आणि माझ्या भाच्या कुठे आहेत. ते म्हणाले मी सांगू शकत नाही, पण कदाचित मी लिहू शकतो. असं म्हणून त्यांनी एक पेपर आणि पेन घेतलं आणि त्यांनी त्यांची हकीकत लिहायला लागली. बापरे.